नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, मागील संपूर्ण वर्ष सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशेचे राहिले आहे। अर्थात गेल्या काही महिन्यांपासून तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे, ज्यामुळे सध्या ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात सोयाबीन दराचा मुद्दा ऐरणीवर आला असून सत्ताधारी भाजपाची यामुळे चांगलीच गोची झाली आहे। अशातच आता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे। ते भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे आले होते। यावेळी त्यांनी घोषणा केली आहे। या दरम्यान सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपये मिळणार अशी घोषणा करतानाच येत्या 12 जूनपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली आहे। प्रामुख्याने खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 4,500 कोटी रुपयांचे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले आहे। या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5,000 रुपये देण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले आहे। मित्रांनो, यासोबतच कापूस मदतीची घोषणा पण लवकरच केली जाणार आहे। इतकेच नाही तर राज्यातील शेतकऱ्यांना कापूस पिकासाठीची आर्थिक मदत देण्याबाबत अजून स्पष्टता नाही। कापूस पिकाची मदत क्विंटलवर द्यायची की हेक्टरवर द्यायची हे अजून निश्चित झालेले नाही, त्यामुळे तेही लवकरच ठरवले जाऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे। कापूस उत्पादकांना दिली जाणारी आर्थिक मदत देखील 12 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांच्याकडून मिळाली आहे। मित्रांनो, या दरम्यान भर प्रचार सभेत आचारसंहिता काळात राज्याच्या कृषी मंत्र्यांनी ही मोठी आर्थिक घोषणा केल्याने विरोधी पक्षातील नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कारण मदतीच्या घोषणेनंतर आर्थिक मदतीच्या वितरणाची तारीखही जाहीर केली आहे। निवडणूक काळात आचारसंहिता असल्याने कुठलीही मोठी घोषणा करता येणार नाही किंवा मतदारांना आमिष दाखवून मत वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही। त्यामुळे विरोधी पक्षांना हे आयतेच कोलतीत सापडणार आहेत। मित्रांनो, आशा करतो ही बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचे, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुन्हा अशाच नवीन अपडेटसोबत नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत नमस्कार।